नाही, आम्ही ऑलरेडी डिक्लेअर केलं होतं. ओवैसी साहेबांनी हैदराबादमध्ये मालेगावची जे पूर्ण टीम आहे त्या टीमसोबत त्यांनी चर्चा केली होती आणि त्याच दिवशीच मला आदेश देण्यात आला होता की मी मालेगावला जाऊन सगळ्यांच्या सोबत चर्चा करून आपण निर्णय घ्यावा. त्या अनुषंगाने आम्ही ऑलरेडी निर्णय घेतलेला आहे की मालेगावमध्ये आम्ही तटस्थ भूमिका बजावणार आहे. आम्ही कोणाच्याही सोबत जाणार नाही आहे. तर ऑलरेडी हे डिक्लेअर केलेलं आहे आम्ही. त्याचा फायदा आता तुमच्या विरोधी पक्षालाच होणार आहे कुठला तरी. स्वाभाविक आहे, पण कमीत कमी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला दूर ठेवण्यासाठी आम्हाला काही तडजोड करण्याची वेळ आलेली आहे. तर आम्हाला असं वाटतं द डेव्हिल इन द डीप सी, द चॉईस जे असतं ना, अंग्रेजीमध्ये एक म्हण आहे द डेव्हिल इन द डीप सी. तर आम्हाला असं वाटतं की यांच्यापेक्षा हे थोडे कमी आहे, तर त्यांचा फायदा होत असेल तर नक्की आम्ही त्यांना हे मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे तटस्थ राहून. दुसरा विषय असा आहे, जे नगरसेवक तुमच्या इथं संभाजीनगर महापालिकेत मिळून आले त्यातल्या जवळ 15पेक्षा जास्त बद्दल तक्रारी आहेत की अपत्य हे 2पेक्षा जास्त आहे. मला असं वाटतं की सर्व महाराष्ट्रामध्ये जेव्हा एक कॅन्डिडेट निवडून येतो तर त्याचे विरोधक जे असतं, ज्यांना तिकीट मिळालेलं नसतं किंवा जे निवडून आल्यानंतर असे अनेक तक्रारी इलेक्शन कमिशनमध्ये महानगरपालिकामध्ये ते पाठवतात. आता ते महानगरपालिकेवर हे आहे की नियमाप्रमाणे काय आहे त्यांनी त्याची चौकशी करावी आणि निर्णय घ्यावा. कोणी चूक केली असेल तर आम्ही काही करू शकत नाही याच्या बाबतीत. आता जे एजन्सीज आहे त्यांनी त्याची चौकशी करून अहवाल सादर करावा आणि जे नियमाप्रमाणे आहे, कोणीतरी नियम मोडलं असेल तर मीही त्यांची बाजू घेऊ शकत नाही ना. तुम्ही ज्यावेळेस उमेदवारी देत होता त्यावेळेस काही हा विचार केला होता किंवा नियम उद्या अडचण होऊ नये किंवा अशा तक्रारी होऊ नये? स्वाभाविक आहे. जेव्हा आम्ही इंटरव्ह्यूज घेतलं होतं तर खूप चाचपणी आम्ही केली होती. त्यांच्याकडून आम्ही हे डिटेल्स मागितलं होतं की फॉर्ममध्येहीच दिलं होतं की तुमची किती मुलं आहे, किती चिल्ड्रन्स आहे तुम्हाला, हे सगळं फॉर्ममध्येही दिलं होतं. आता कोणीतरी खोटी माहिती दिली असेल तर मला माहीत नाही आहे. मी सगळ्यांच्या घरीमध्ये जाऊन तर शोधणार नाही आहे की त्यांना काय आहे, काय काय आहे. पण हे जे कंप्लेंट जे आहे ना, फक्त आमच्या विरोधात झालेले आहे असं नाही आहे. महाराष्ट्रामध्ये बघा तुम्ही की किती कंप्लेंट्स येतात इलेक्शन संपल्यानंतर. मला माहीत आहे 2014मध्ये माझ्या बाबतीत ही कंप्लेंट आली होती की माझ्या 2 बायका आहे, 4 मुलं आहे करके. मी त्यावेळी सांगितलं होतं की तुम्ही शोधून काढा, मला दाखवा कुठे आहे, कोण आहे करके. संभाजीनगर महानगरपालिका भाजपनंतर सगळ्यात जास्त जागा तुम्ही मिळवल्या आहेत, तर तुमची भूमिका आता काय असणार आहे? काय तुमचा उमेदवार असणार आहे? नाही, आम्ही आता आमची प्लॅनिंग सुरू आहे. आमची प्लॅनिंग सुरू आहे. आता सगळं गणित आम्ही बघत आहे आणि काहीतरी मोठा एक फेरबदल होऊ शकतं. बघा, राजनीतीमध्ये काहीही शक्य आहे. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड पॉलिटिक्स. तर आता आम्ही पत्ते उघडत नाही आहे. थोडीशी वेळ बघा द्या आम्हाला.